नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही संकट निवारक उपाय बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे उपाय कोणीही करू शकते, कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली ज्यांचा स्वामींवर दृढ विश्वास आहे, संपूर्ण श्रद्धा आहे, त्यांनी स्वामींना शरण जाऊन हे उपाय करावेत। हे उपाय म्हणजे एक प्रकारची स्वामीसेवाच आहे। फार वेळ आणि अनावश्यक खर्च न करता ही स्वामीसेवा आपल्याला करता येईल। तर चला आता बघूया की स्वामींचे संकट निवारक उपाय काय काय आहेत। 21 पौर्णिमांना स्वामींच्या कोणत्याही मंदिरामध्ये मठामध्ये कोणतेही एक स्वामी स्तोत्र दान करावे। 11 प्रती भाविकांमध्ये वाटाव्यात। महाराजांच्या मठात केशरी, लाल किंवा पिवळा ध्वज अर्पण करावा, याने यशप्राप्ती होते। अक्कलकोट या तीर्थक्षेत्री वर्षातून एकदा तरी महाराजांच्या दर्शनासाठी जावे आणि 2दा गेल्यास उत्तमच आहे। 21 गुरुवार स्वामींच्या कोणत्याही मठामध्ये मंदिरामध्ये कोणतेही एक धान्य दान करावे, यामुळे भरभराट आणि आर्थिक प्रगती होईल। महाराजांच्या नावे एखाद्या गरजूला गरिबाला अन्नदान करावे। 5 गुरुवार किंवा 5 पौर्णिमा ब्राह्मणांना पितांबर दान करावे। दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला स्वामींच्या नावाने अष्टगंधाचा टिळा कपाळावर लावावा, याने प्रसन्नता येते। 21 पौर्णिमा स्वामींचे छोटे फोटो कोणत्याही जागृत मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन निरनिराळ्या भाविकांना वाटावेत। खूप मोठी स्वामीसेवा याने होऊ शकेल आणि स्वामींचे आशीर्वाद मिळतील। स्त्रियांनी 11 पौर्णिमा आपल्या घरी ब्राह्मण सवाष्णीस बोलावून ओटी भरून तिला पुरण आणि दूध द्यावे, यामुळे सवाष्णी संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल। दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या जागृत मठात प्रत्येकी 6 केळी दान करावीत। 21 पौर्णिमा स्वामींचा उपवास धरावा आणि मठामध्ये जाऊन दर्शन घ्यावे, आपल्या मनोकामना पूर्ण होतात। 31 गुरुवार स्वामींच्या मठामध्ये 100 ग्रॅम साखर ठेवावी, त्यामुळे आकस्मिक आलेल्या संकटाचे निरसन होईल। स्वामींची आवडती कांदा भजी महिन्यामधून एकदा तरी एखाद्या गरीब व्यक्तीला खायला द्यावी, याने अन्नदानाचे पुण्य मिळेल। पीडा आणि क्लेश घालवण्यासाठी स्वामींना जव आणि पिवळी मोहरी स्वतःवरून ओवाळून 21 गुरुवार अर्पण करावी। दर गुरुवारी श्री स्वामीचरित्र सारामृत किंवा श्री गुरुलीलामृताचा एक तरी अध्याय वाचावा, किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण पोथीचे वाचन करावे। दर पौर्णिमेला अक्कलकोट श्री स्वामी स्तोत्र महात्म्य पठण करावे। श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोणतेही स्तोत्र नित्य पठणात असावे। आपल्या घरी जर स्वामींच्या पादुका किंवा मूर्ती असल्यास दर गुरुवारी स्वामींना न चुकता हिना अत्तर अर्पण करावे। 5 पौर्णिमा स्वामींना केशर अर्पण करावे। अचानक आलेले गंडांतर टाळण्यासाठी महाराजांच्या कोणत्याही जागृत मठात न चुकता तुपाच्या छोट्या पणत्या लावाव्यात। हा उपाय 11 गुरुवार करावा, यामुळे अकस्मात आलेले संकट टळू शकेल, इतका हा प्रभावी उपाय आहे। कोणतेही मोठे संकट आल्यास रोज स्वामींच्या मठामध्ये जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे, स्वामी संकटातून निश्चित तारतात। नित्यसेवा म्हणून अगरबत्ती, अत्तराची बाटली, धूप, गुलाब पाणी, गोमूत्र या वस्तू दान कराव्यात। साधारण 1.5 वर्ष तरी स्वामींना मठामध्ये जाऊन मनोभावे अष्टगंध अर्पण करावे, यामुळे मनोवांछित सफल होईल। स्वामींच्या मठामधील उदी नेहमी आपल्या बाळाच्या डोक्याला लावावी, त्यामुळे आपले बाळ निरोगी आणि भयमुक्त राहील। स्वामींची सेवा म्हणून श्री गुरुलीलामृत या ग्रंथाची यथाशक्ती 12 पारायणे करावेत। ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत त्यांनी स्वामींच्या मठामध्ये दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला जाऊन स्वामींना प्रार्थना करावी की माझा विवाह लवकरात लवकर जमू देत आणि पिवळ्या अक्षता वाहाव्यात। अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य हे विवाह जमेपर्यंत पठण करावे। जे लोक दीर्घ आजारामुळे पीडित आहेत अशांनी वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला जाऊन स्वामींना आरोग्यासाठी प्रार्थना करावी। तिळाच्या तेलाचे 11 दिवे लावावेत आणि नारळ अक्षताही ठेवाव्यात, याने आपल्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा होईल। तर हे काही स्वामींचे संकटनिवारक उपाय आहेत। ही एक प्रकारची स्वामीसेवाच आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल, कारण यामध्ये आपल्याला काही स्तोत्र मंत्रांचेही पठण करायचे आहे। हे उपाय किंवा उपासना तुम्ही संकल्पयुक्त किंवा विनासंकल्पयुक्तही करू शकता। स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून उपाय करावे, मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका आणू नयेत। स्वामी आपल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी निश्चितच आपल्याला मार्ग देतात। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।